नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एस अकॅडमीमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, शासन निर्णय 20 ऑगस्ट 2021 रोजी एक प्रसिद्ध झाला मित्रांनो ग्रामविकास विभागाचा. आणि हा जो निर्णय आहे तो त्याचा संबंध आहे मार्च 2021 मध्ये जे जिल्हा परिषदच्या अखत्यारीतील जे आरोग्य विभागाशी संबंधित घटक भरती होती, जाहिरात निघाली होती, त्या समयचा JR त्यांनी प्रसिद्ध केला मित्रांनो. तर या JRमध्ये त्यांनी एक नवीन पॉईंट्स त्यांनी दिले मित्रांनो, आणि त्याची माहिती तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. ज्यांनी 2019 मध्ये अर्ज केले होते आरोग्य विभागाच्या विभागामध्ये तर जाहिरातीसंबंधी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि आता नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही त्यांनी सूचना दिल्यात आणि काही त्यांनी माहिती दिलेली आहे. ती खूप अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी दिली मित्रांनो. तर त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर सर्वात प्रथम तर जे नवीन उमेदवार होते ते अर्जसाठी खूप प्रयत्न करत होते की त्यांना अर्ज करता येईल का, तर त्याबाबतीत सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तसंच कोणत्या प्रमाणात अर्ज करता येतील, त्यांना फीस किती राहील, त्यांचे जे नियम आहेत, वय, आरक्षण आणि फीस हे कोणते राहतील, जुनेच राहतील का नवीन आता काही त्यांनी बदल केलेत, तसेच कोणकोणती पदे या जाहिरातीमध्ये ते प्रसिद्ध करतील. त्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांचं काय, ज्यांनी 2019 मध्ये अर्ज केले त्या विद्यार्थ्यांचं काय, त्याबाबतसुद्धा आपण माहिती घेणार आहोत. आणि परीक्षेचं नियोजित त्यांनी दिनांक काय दिले, प्लस त्यांनी निकालाचा नियोजित दिनांक काय दिले, याबाबतीतसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. आणि या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर पाहूया आपण थोडक्यात माहिती. तर सर्वप्रथम माहिती इथं दिले बघा मित्रांनो की 20 ऑगस्ट 2021चा JR आहे ग्रामविकास विभागाचा शासनाने निर्णय. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी दिली त्यांनी बघा की सदरच्या पदभरतीसाठी केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियम 2016 नुसार दिव्यांगाच्या नव्याने समाविष्ट प्रवर्ग करतात. तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गाकरिता जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागण्यात येत आहे. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गाकरिता अर्ज जाहिरात देता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं अतिशय महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितलेलं बघा की फक्त इथे दिलं आहे इतर प्रवर्गाकरिता जाहिरात देता येणार नाही. म्हणजे फक्त जी जाहिरात आहे ती फक्त खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही आरक्षणामधून करू शकणार नाही, तर तुम्हाला फक्त खुल्या प्रवर्गातून करता येणार आहे. आणि खुल्या प्रवर्गातून हे तुम्हाला अर्ज करावं लागतं मित्रांनो. त्याच्यानंतर जे पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, आपण पाहणार आहोत की ही जी जाहिरात आहे फक्त ओपन प्रवर्गातून अर्ज स्वीकारले जातील. म्हणजे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे जागा आहे मित्रांनो. आणि त्यांनी दिले का दिव्यांग विद्यार्थी जे त्यांसाठी एक त्यांनी सूचना दिलेली आहे की अगोदर 3% आरक्षण होतं, आता ते 4% आरक्षण त्यांनी प्रमाण निश्चित केले. आणि उपलब्ध होणाऱ्या पदांसाठी स्वतः जाहिरात प्रसिद्ध करण्याची कारवाई करत आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपण इथं पाहूया मित्रांनो की जे आरक्षण तुम्हाला सांगितले मी 4% आरक्षण निश्चित करून घ्यावे व दिव्यांगांसाठी उपलब्ध होणाऱ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्याची कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाढ होणाऱ्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची कारवाई करण्यात यावी. त्यानंतर त्यांनी दिले बघा मित्र सर्वात महत्त्वाची की जे शुल्क आहे, वयोमर्यादा आहे, शैक्षणिक पात्रता आहे, जे काही नियम आहेत, तर ती जे राहणार आहे मित्रांनो ते 2019 मध्ये जी जाहिरात झाली होती त्यानुसारच राहणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला शुल्क वाढणार नाही आहे, तर तितकीच फीस तुम्हाला द्यावी लागेल. आणि सर्व नियम जे अटी आहेत त्या 2019 मधील जे जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये जे नमूद आहेत तीच राहणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपण बघूया की जे मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केले असल्यास सदर उमेदवारास दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक राहील. तसेच या पूर्वी सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिव्यांगाच्या पदाने आरक्षणात बदल असल्याने दिव्यांगांना नवीन प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे. मात्र याचा अर्थ असा आहे की 2019 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेत त्यांना सुद्धा जे दिव्यांग आहेत त्यांना आता एक विकल्प देण्यात येईल की तुम्ही जर दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तिथं नमूद करणं आवश्यक राहील. कालावधीमध्ये ते कालावधी देतील संकेतस्थळावर, ते तुम्हाला जाऊन विकल्प द्यावा लागेल मित्रांनो. त्यानंतर आपण सोबत बघूया विवरणमध्ये त्यांनी दिलं आहे विवरणपत्रामध्ये की मित्रांनो इथं जे पद दिलेत ते दिलेत बघा, फक्त हे एवढे पद ते या जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहेत, तेवढेच पदांची भरती निघणार मित्रांनो. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्यसेवक हे 5 संवर्गातील रिक्त पद भरतीसाठी हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत संकेतस्थळ, तर त्यांनी एक नवीन संकेतस्थळ काढलं आहे आता www.maha-rddjp.com. तर या संकेतस्थळावर ते जाऊन लॉग इन ID व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक राहील. जे 19 मध्ये विद्यार्थी आहेत त्यांनाच हे कंपल्सरी मित्रांनो की मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाचा अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन ID व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे मित्रांनो. हे लक्षात राहतं मित्रांनो. त्यानंतर बघा इथं दिलेलं आहे की मार्च 2019 मध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्यशास्त्र, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य प्रयोगशक
5 संघातील आवेदनपत्र अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेकरिता पात्र राहतील. ती खूप अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, की ज्या विद्यार्थ्यांनी 2019मध्ये अर्ज केलेला आहे SC-BC हे प्रवर्ग सोडून इतर जे प्रवर्ग आहेत त्या विद्यार्थ्यांना अर्ज करायची आवश्यकता नाही आहे, कारण ते विद्यार्थी पात्र आहेत मित्रांनो. त्यांची सुद्धा परीक्षा होणार आहे, ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. नंतर मित्रांनो SC-BC जे विद्यार्थी मित्र आहेत त्यासाठी एक त्यांनी विकल्प दिला आहे की ते आरक्षण रद्द झाल्यामुळे SC-BCचं त्यांना EWSचा आरक्षणाचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर त्यांना एक विकल्प देण्यात येईल आणि विकल्पामध्ये एक दिनांक 1 सप्टेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत त्यांना ते विकल्प देतील आणि त्या विकल्पच्या कालावधीत त्यांना विकल्प देणे आवश्यक आहे मित्रांनो, की त्यांना कोणत्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे, खुल्या प्रवर्गातून की EWS प्रवर्गातून. आणि मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची जी सूचना आहेत EWS विद्यार्थ्यांसाठी जे लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना दिली की परीक्षेच्या दिनांकानंतर सादर केले जाणारे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र काय धरले जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला EWS प्रमाणपत्र काढून घ्यावं लागेल, कारण त्यांनी एक सूचना दिली महत्त्वाची की परीक्षेच्या निकालानंतर जर तुम्ही प्रमाणपत्र काढताल तर ते तुमचं ग्राह्य धरण्यात येणार नाही, ती त्याच वेळेस तुमची जे उमेदवारी आहे ती अपात्र होईल मित्रांनो. त्यामुळे EWSचं प्रमाणपत्र दिलेल्या म्हणजे परीक्षेच्या अगोदर काढून घ्या. त्याच्यानंतर दिलेल्या मित्रांनो की जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गाचा विकल्प देतील ते उमेदवार अथवा जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाही तथापि खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता पात्र आहेत अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येईल आणि अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी लागू असलेले परीक्षा शुल्क अदा करावे लागेल मित्रांनो. तर लक्षात राहू मित्रांनो, जर तुम्ही SC-BCमधून आणि तुम्ही जर खुल्या प्रवर्गातून अर्ज करत असाल आणि तुम्ही जर EWS या आरक्षणाचा लाभ घेणार नसाल तर तुम्हाला खुल्या प्रवर्गाची जी फीस आहे ती तुम्हाला अदा करावं लागेल आणि त्यांनी जी कालावधी दिला 1 सप्टेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये अदा करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही ह्या भरतीमधून बाद होता मित्रांनो. त्यानंतर दिले बघा मित्रांनो की तुम्हाला आता एक उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेमधून परीक्षा देता येईल. यासाठी ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदामध्ये रिक्त पदाकरता अर्ज सादर केले आहे अशा उमेदवारांनी परीक्षेकरता एकाच जिल्हा परिषदेचा विकल्प वरील प्रमाणे नमूद संकेतस्थळावर दिनांक 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2021 कालावधीपर्यंत नवीन नोंदणी आवश्यक आहे मित्रांनो. ते ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो. जे विद्यार्थी मित्रांनी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदेकरता विकल्प दिले होते त्यांच्यासाठी ही सूचना आहे की त्यांना विकल्प देणे खूप आवश्यक आहे आणि त्यांनी दिलेल्या कालावधी विकल्प नोंदणी खूप आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया थोडक्यात माहिती पाहतोय आणि जर तुम्हाला आणखी काही माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही ग्रामविकास विभाग 20 ऑगस्ट 2021चा GR शासन निर्णयावर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तुम्ही ते पाहू शकता आणि वाचू पण शकता जर तुम्हाला संपूर्ण म्हणजे आणखीन सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर. आणि त्यांनी दिले की काही जरी अडचणी आली विकल्प नोंदवताना तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यांनी, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमची अडचणीचे निराकरण ते करतील तुमच्या. तर विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत की परीक्षेचं आणि जे नियोजन आहे जाहिरातीचं ते कशा पद्धतीने केले बघा मित्रांनो. तर जवळपास त्यांनी अंदाजित जे जाहिरात दिलेली आहे 25 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या 2 दिवसात त्यांनी कालावधी दिलेला मित्रांनो. जाहिरात 25 किंवा 26 ऑगस्टच्या दरम्यान येईल. 2 दिवस दिले आणि त्यांनी सांगितले की 2019 मध्ये सादर केलेल्या उमेदवारांबाबत त्यांनी सूचना दिली की एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदामध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून जिल्ह्याचा विकल्प घेणे, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उमेदवारांकडून विकल्प प्राप्त करून घेणे, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास उमेदवारांकडून प्राप्त विकल्पानुसार खुल्या प्रवर्गाचा विकल्प देणाऱ्या, खुल्या प्रवर्गात गणना होणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठीच्या वयोमर्यादेत प्राप्त होणाऱ्या SC-BC उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आकारणे. ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास उमेदवारांनी EWS प्रवर्गाचा विकल्प दिला आहे त्यांच्याकडून EWS प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे व दिव्यांगांच्या आरक्षणात बदल होत असल्याने अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांकडून नव्याने निश्चित केलेल्या दिव्यांग आरक्षणानुसार विकल्प घेणे. नव्याने समाविष्ट दिव्यांग उमेदवाराने त्यापूर्वी खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास सदर उमेदवाराकडून दिव्यांग आरक्षणाचा विकल्प घेणे इत्यादीसाठी त्यांनी 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरचा कालावधी त्यांनी नमूद केला मित्रांनो. आणि नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागणे म्हणजे 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2021 पर्यंतचे त्यांनी ऑनलाईन अर्ज मागण्यासाठी कालावधी दिलेला मित्रांनो. त्यानंतर आपण पाहणार आहोत की परीक्षा केंद्र निश्चित करणे त्यांनी दिलेले 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2021. त्यानंतर आपण पाहणार परीक्षेचं जे काय नियोजित कालावधी आहे ते दिसते मित्रांनो, ते पाहून घ्या तुम्ही की 16 ऑक्टोबर रोजी प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता, 17 ऑक्टोबर रोजी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक या 3 पदाची परीक्षा
आणि त्यानंतर जवळपास 18 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या दरम्यान निकाल तसेच उमेदवारांची यादी इत्यादीची काम ते करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तरी तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकता. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.